नमस्कार मित्रांनो, ही ऑटोडेस्क फ्युजनची व्हिडिओ सिरीज आहे ज्याच्यामध्ये आपण ऑटोडेस्क फ्युजन सॉफ्टवेअर वापरून वेगवेगळे पॅरामेट्रिक मॉडेलिंग ॲज वेल ॲज पुढे शीट मेटल फॉर्म मॉडेलिंग असे ट्युटोरियल शिकणार आहोत. त्यामध्ये पहिलं जे आपलं सेशन आहे ते असणार आहे पार्ट मॉडेलिंगवर. तर ह्यामध्ये जसं आपण ऑटोडेस्क फ्युजन ओपन करतो तर ऑटोडेस्क फ्युजन आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दाखवतं, ते आपण बघूया. जेव्हा आपण ऑटोडेस्क फ्युजनमध्ये न्यू फाईल ओपन करतो तेव्हा आपल्याला ऑप्शन दाखवतं पार्ट डिझाईन, असेंब्ली डिझाईन आणि हायब्रिड डिझाईन. जे जण जुनं व्हर्जन वापरत आहेत त्यांना डायरेक्टली हायब्रिड डिझाईनमध्ये ऑटोडेस्क फ्युजन ओपन होतं, ज्यामध्ये असेंब्ली आणि पार्ट डिझाईन एकत्र करता येतं. त्याशिवाय आता लेटेस्ट अपडेटमध्ये त्यांनी पार्ट डिझाईन आणि असेंब्ली डिझाईन हे सेपरेट ऑप्शन्स देऊन त्यासोबत हायब्रिड डिझाईन ही एक ऑप्शन दिलेला आहे. तर आपण पहिले पार्ट डिझाईन सिलेक्ट करूया. इथे आपण पार्ट डिझाईनमध्ये आपलं जे टाईप असणार आहे ते स्टँडर्ड असणार आहे, दॅट इज सॉलिड बॉडी. युनिट्स आपण मिलीमीटर आणि आपलं जे वेट असेल, वेट कंपोनेंटचं, ते आपण ग्राम्समध्ये ठेवणार आहे आणि डायमेन्शनिंग जे आहे ते मिलीमीटरमध्ये ठेवणार आहे. इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, तर त्यामधनं आपण सध्या मिलीमीटर आणि ग्राम सिलेक्ट केलं आहे आणि आपण आपली ही फाईल क्रिएट झाली आहे. तर न्यू फाईलमध्ये पहिली गोष्ट काही आपल्याला गोष्टी चेक करायच्या असतात न्यू फाईलमध्ये. त्या अशा आहेत. तर पहिले याचं फाईलचं नेम अनटायटल्ड असेल तर अनटायटल्डला आपण सेव्ह करून इथे आपण ट्युटोरियल्स नावाचा एक प्रोजेक्ट बनवला आहे, त्या प्रोजेक्टमध्ये आपण ही फाईल सेव्ह करूया. तर ह्याचं नाव आपण लेसन 1 ठेवूया. तर हे अशा प्रकारे ही फाईल सेव्ह झाली आहे. त्यानंतर सेकंड जे आहे दॅट इज डॉक्युमेंट सेटिंग. डॉक्युमेंट सेटिंगमध्ये इथे मिलीमीटर आपल्याला युनिट दिसतो आणि ग्राम हे आपलं वेटचं युनिट आहे. त्यानंतर आपल्याला हे दिसतं की आपण कुठल्या सेगमेंटमध्ये आहोत. इथे आपण पार्ट डिझाईन, असेंब्ली आणि हायब्रिड असे 3 ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर आपल्या ह्या सॉफ्टवेअरमध्ये ओरिजिन आहे. ओरिजिन जे आहे ते हिडन असतं किंवा लपलेलं असतं, तर आपण त्यांना इथे हे जे डोळ्यासारखं दिसणारं चिन्ह आहे त्या चिन्हाने ऑन करूया. तर जसं आपल्याला दिसतं की इथे 3 प्लेन्स दिसत आहेत येल्लो कलरमध्ये. तर ह्यामध्ये आपण नेम्ड व्ह्यूज या सेक्शनमध्ये लेफ्ट साईडला ते टॉपवर सिलेक्ट केलं तर आपल्याला एक हा प्लेन दिसतो जो आपल्या पार्टचा टॉप व्ह्यू आहे. त्यानंतर आपण इथे फ्रंटवर क्लिक केलं तर आपल्याला फ्रंट व्ह्यू दिसतं. तर आपल्याला समजणार कसं की आपण कुठल्या व्ह्यूमध्ये आहोत. तर आपले जे ॲक्सेस आहेत ते आपल्याला आयडेंटिफाय करणं महत्त्वाचे आहेत. इथे राईट साईड टॉप कॉर्नरला जर आपण होम पोझिशन सिलेक्ट केली तर आपली जी रेड ॲक्सेस आहे दॅट इज द एक्स ॲक्सेस, जी ग्रीन ॲक्सेस आहे दॅट इज द वाय ॲक्सेस. इथे आपण बघू शकतो राईट साईड टॉप कॉर्नरला वाय, आणि इथे सुद्धा ॲक्सेसचा कलर ग्रीन आहे. आणि झेड ॲक्सेस जी आहे ती ब्ल्यू रंगाची आहे किंवा निळ्या रंगाची आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला समजू शकतं की जर आपण टॉप व्ह्यूमध्ये आहोत तर आपण एका वेळेला हॉरिझॉन्टली एक्स म्हणजे आडवा एक्स प्लेन आणि उभा वाय प्लेन असं पाहतो. तर आपली जी एक्स ॲक्सेस आहे ती आडवी असते आणि वाय ॲक्सेस आहे ती उभी असते. त्या व्ह्यूमध्ये दिसणारा जो प्लेन आहे तो टॉप व्ह्यू आहे. त्यानंतर आपण फ्रंट व्ह्यूमध्ये जाऊया. फ्रंट व्ह्यूमध्ये आपल्याला एक्स आडवा दिसतो आणि झेड जो ॲक्सेस आहे ती उभी दिसते. तर त्याने आपल्याला आयडेंटिफाय होतं की हा फ्रंट व्ह्यू आहे. त्याप्रमाणेच आपल्याला राईट आणि होम असे 4 डिफॉल्ट व्ह्यूज मिळतात जे आपण आपल्या मॉडेलिंगसाठी वापरू शकतो. शिफ्ट की होल्ड करून मिडल माऊस बटनने जसं आपण पाहू शकतो आपला जो फिंगर पॉइंटर आहे जो आपल्याला स्क्रीनवर सिलेक्शनसाठी मदत करतो, तो जर मी शिफ्ट बटन आणि मिडल माऊस की दाबलं तर आपल्याला रोटेशन ऑप्शन दाखवतं, ज्याच्याने आपण जे आपले ओरिजिन आहे ते सगळ्या साईड्सनी व्ह्यू करू शकतो. तर आपण पहिले आपला एक पार्ट बनवूया. त्यासाठी इथे लेफ्ट साईडला टॉपमध्ये क्रिएट पॅनल आहे. तर क्रिएट पॅनल आपल्याला बघायचं सॉलिड सेक्शनमध्ये. तर आपली इथे वेगवेगळे सेक्शन आहेत, सॉलिड, सरफेस, मेश, जे आपण पुढच्या ट्युटोरियल्समध्ये बघणार आहोत.
तर सॉलिडमध्ये आपल्याला स्केच ऑप्शन आहे. त्याआधी आपण एक पार्ट बघून घेऊया जिथे इथे वेगवेगळे एन्व्हायरमेंट्स आहेत ऑटोडेस्क फ्युजनमध्ये. ते आहेत डिझाईन, जनरेटिव्ह डिझाईन, रेंडर, ॲनिमेशन, सिम्युलेशन, मॅन्युफॅक्चर, ड्रॉइंग आणि इलेक्ट्रॉनिक्स, जे आपण पुढच्या सेगमेंटमध्ये पाहणार आहोत. तर आपण सध्या डिझाईन्स एन्व्हायरमेंटमध्ये असून सॉलिड या ऑप्शनमध्ये स्केच सिलेक्ट करणार आहोत. स्केच जसं मी सिलेक्ट करतो तसं आपल्याला प्लेनप्रमाणे ह्याच्यावर ग्रिड लाईन्स दिसत आहेत. तर या ग्रिड लाईन्स नी आपल्याला कळेल की आपलं प्लेन कुठल्या ओरिएंटेशनमध्ये आहे. तर आपण काय करू शकतो, एक्स अँड वाय टॉप प्लेन जे आहे ते सिलेक्ट करून त्यामध्ये स्केच चालू करू शकतो. तर इथे राईट साईड कॉर्नरला जसं दिसतंय की आपण टॉप व्ह्यूमध्ये आहोत. आपलं जे स्केच प्लेन आहे ते टॉप व्ह्यूमधलं आहे. एक्स अँड वाय ॲक्सेस दिसतात आणि झेड ॲक्सेस पण दिसते आहे. इथे राईट साईडला स्केच पॅलेट आहे. स्केच पॅलेटमध्ये काही महत्त्वाचे ऑप्शन्स आपण जे वापरतो ते आहे लाईन टाईप, दॅट इज कन्स्ट्रक्शन लाईन आणि सेंटर लाईन. तर हे समजण्यासाठी आपण पहिले इथे स्केचमध्ये आल्यानंतर इकडचा जो टॉप टूल बार आहे हा बदलतो. त्यामध्ये जे खास बदल आहे तो इथे आपल्याला लाईन ऑप्शन, रेक्टँगल ऑप्शन, सर्कल ऑप्शन, स्प्लाइन ऑप्शन, मिरर ऑप्शन आणि स्केच डायमेन्शन ऑप्शन. ह्या व्यतिरिक्त क्रिएटमध्ये आपल्याला बहुतेक जे आपले आकार आहेत जसे मिड पॉइंट लाईन, रेक्टँगल, सर्कल, आर्क, पॉलिगॉन, एलिप्स, स्लॉट, स्प्लाइन, कोनिक कर्व, पॉइंट टेक्स्ट, मिरर, सर्क्युलर पॅटर्न, रेक्टँग्युलर पॅटर्न आणि आणि डायमेन्शन, असे बरेच जे आहेत जे आपण एक एक करून पाहणार आहोत. तर ह्यामध्ये पहिले मी एक रेक्टँगल सिलेक्ट करतो. रेक्टँगल सिलेक्ट केल्यानंतर इथे पाहता येत आहे की स्केच पॅलेटमध्ये रेक्टँगलचे विविध प्रकार आलेले आहेत. तर त्याच्यामधून आपण सेंटर रेक्टँगल सिलेक्ट करणार आहोत आणि तो इथे बनवणार आहोत. तर जसं आपल्याला दिसतंय इथे लाईन टाईपमध्ये आपण कन्स्ट्रक्शन सिलेक्ट केलंय तर इथे डॅश लाईन दिसत आहेत. तर आपण ड्राफ्टिंगमध्ये सुद्धा कन्स्ट्रक्शन लाईन जे असतात ते डॅश लाईननी रिप्रेझेंट करतो. तर तेच आपल्याला इथे कॅड सॉफ्टवेअरमध्ये दिसत आहेत. जर हे ऑप्शन मी ऑफ केलं तर हे सॉलिड लाईन दिसते, जे आपण ड्राफ्टिंगमध्ये सॉलिड लाईन आपले जे स्केच आहे ते दाखवण्यासाठी वापरतो. तर त्याप्रमाणे इथे आपण डाव्या बाजूला जसं पाहू शकता ते रेक्टँगलचं डायमेन्शन विचारतायत. तर आपण तिथे साधारण 50 mm टॅब प्रेस करून हॉरिझॉन्टल डायमेन्शन टाकणार आहोत 50 mm. तर जसं आपल्याला दिसतं आपला रेक्टँगल हा स्क्वेअर शेपमध्ये बनवला आहे. तर आपण झूम आउट करून त्याला पाहूया. तर इथे आपण 50 mm ह्याचं वर्टिकल डायमेन्शन आणि हॉरिझॉन्टल डायमेन्शन 15 mm ठेवलेलं आहे आणि आपण एंटर प्रेस करून बघू शकतो की या रेक्टँगलला, ज्याला आपण सेम साईज आहेत तर हा स्क्वेअर बनवला आहे. तर ह्यामध्ये आपण पाहू शकतो की हा फुल्ली कन्स्ट्रेंट स्केच आहे. त्यामध्ये आपले काळे जे लाईन आहेत त्याच्याने आपल्याला समजतं की हा कन्स्ट्रेंट स्केच आहे. जर आपण एखादा डायमेन्शन डिलीट केला, डिलीट बटन दाबून, तर आपल्याला जसे हे लाईट ब्ल्यू लाईन्स दिसत आहेत त्यांनी समजतं की हा स्केच जो आहे हा अनकन्स्ट्रेंट आहे किंवा कमी कन्स्ट्रेंट आहेत, ज्याच्याने पुढे यात काही मूव्हमेंट झाली आपलं जे मॉडेल आहे ते पुढे हलू शकतं. तर आपण इथे आपलं डायमेन्शन परत देऊ, ज्यासाठी आपण क्रिएटमध्ये तर आपण स्केच डायमेन्शनमध्ये सिलेक्ट करून लाईन सिलेक्ट करूया आणि इथे 50 mm व्हॅल्यू टाकूया. दुसरं ऑटोडेस्क फ्युजन आपल्याला अजून एक ऑप्शन देतं, तेही आपण पाहू. जसं की मला ह्या चौकोनी स्केचमध्ये एक सर्कल बनवायचा आहे जो 1.5 इंचाचा आहे. तर मला इंचाला MM मध्ये कन्वर्ट न करता किंवा त्याचं इक्विव्हॅलंट मिलीमीटर व्हॅल्यू न काढता मी इथे 1.5 इंच IN असं करून एंटर केलं तर ऑटोमॅटिकली ऑटोडेस्क फ्युजन त्यामध्ये एक सर्कल बनवतो आणि जी त्याची डायमीटर आहे ते MM मध्ये तो ऑटोमॅटिकली दाखवतं. तर असा हा आपला एक सिम्पल स्केच तयार झालेला आहे. तर आता इथे आपण राईट साईड टॉप कॉर्नरला फिनिश स्केच ऑप्शन सिलेक्ट करू आणि शिफ्ट आणि मिडल माऊस दाबून हा स्केच रोटेट करू. जसं आपण पाहतोय आपला हा स्केच टॉप प्लेनमध्ये बनला आहे. तर आता आपण ह्याला करणार आहोत एक्सट्रूड. तर एक्सट्रूड कमांड म्हणजे काय, तर आपण जर ऑटोडेस्क फ्युजनमध्ये एक फीचर आहे ज्याच्याने आपण
आपलं जे कमांड आहे त्याच्या खाली त्याचं एक्सप्लेनेशन येतं. एक्सट्रूड या कमांडचा अर्थ आहे की जे आपण सिलेक्ट करणार आहोत ते त्याला आपण एक हाईट देणार आहोत. तर त्यासाठी आपण एक्सट्रूड सिलेक्ट करून आपला आउटर जो आहे एरिया, कारण की आपल्याला हा सर्कल होल ठेवायचा आहे आणि याच्या भोवती हा सॉलिड बनणार आहे, तर आपण ह्याला सिलेक्ट करून एक्सट्रूड करूया. ह्यामध्ये सुद्धा जर मला याची हाईट 1 इंच अशी ठेवायची आहे किंवा 1 फूट ठेवायची आहे, तर मी इथे डायरेक्ट 1 स्पेस FT म्हणून लिहिलं तर ते 1 फीट प्रमाणे एक्सट्रूड करतं. आणि त्यामध्ये आपण चेक करण्यासाठी इथे एक टूल वापरणार आहोत, तो आहे इन्स्पेक्ट टॅबमध्ये मेजर. इथे टॉपमध्ये इन्स्पेक्ट टॅब आहे, यात आपण मेजर ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत. त्यामध्ये आपण इथे राईट साईडला मेजरिंगमध्ये आपलं टॉप सरफेस दॅट इज सरफेस नंबर 1 शिफ्ट आणि मिडल माऊस होल्ड करून ह्याला रोटेट करून बॉटम सरफेस दॅट इज सरफेस नंबर 2 याला सिलेक्ट केलं तर आपल्याला दिसतं की 304.8 दॅट इज द एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ 1 फीट टू MM ही आपल्याला दिसून येते. ओके, तर आपला एक बेसिक मॉडेल तयार आहे. ह्याला आपण पुढे कंट्रोल S ने सेव्ह करू शकतो आणि त्यानंतर इथे टिक आलेला आहे ज्याने आपल्याला कळतं की हे सेव्ह झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण फ्युजन 360 मध्ये हा एक बेसिक मॉडेल बनवला आहे. सो सी यू इन द नेक्स्ट क्लास. धन्यवाद.